संभाजीनगरच्या नारेगावमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। अनधिकृत बांधकामावर आता 20 बुलडोजर चालवण्यात येणार आहे। नारेगावात 300 पोलिसांचा फौजफाटा सध्या तैनात आहे। महत्त्वाची अपडेट आपण ही बघू शकतोय। संभाजीनगरमधली ही बातमी। नारेगावमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सध्या सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। यामध्ये 20 बुलडोजरच्या सहाय्याने या अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकण्यात येईल। नारेगावमध्ये 300 पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात असेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जलेस सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, काय सध्याची तिथली परिस्थिती? मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या परिसरामध्ये नाही का पूर्ण अशा पद्धतीने जे अतिक्रमण आहे त्यावर मार्किंग करण्यात आलेले आहे। ते तोडण्याचं काम देखील सध्या सुरू आहे। आणि मनपा उपायुक्त या सर्व जे अतिक्रमण कारवाईचे जे प्रमुख आहेत संतोष वावळे हे आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण बोलूया या सर्व कारवाईचं स्वरूप कसं असणार आहे। कारवाईचं स्वरूप हेच आहे की जय भवानी नगरपासून ते पुढे आपल्याला नारेगाव डम्पिंग ग्राउंडपर्यंत आपण काढणार आहोत। आणि त्याच्यामध्ये आम्ही ज्या असेसमेंट केलेल्या होत्या त्या 350 ते 400 प्रॉपर्टी याच्यामध्ये बाधित होत होत्या। परंतु इथल्या नागरिकांनी खरोखर स्तुत्य असं सहकार्य केलेलं आहे प्रशासनाला। आणि साधारण 50 ते 60% आपण पाहू शकत असं स्वतःहून काढलेले त्यांनी। त्यामुळे उर्वरित जे आहे अतिक्रमण ते त्यांना फिजिकल मार्किंग देऊन आज 1 वाजेच्या नंतर आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई करून जे आहे तो रस्ता मोकळा करणार आहोत। आणि मोबदला काय दिला जाणार आहे? ज्यांचे मालकी हक्काचे कागदपत्र महानगरपालिकेकडे सादर करतील तर मोबदल्याचं स्वरूप ते मागणी करतील त्या पद्धतीने आम्ही देण्यासाठी कटिबद्ध आहोत। या सर्व कारवाईचे हे प्रमुख होते संतोष वावळे। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी अशा पद्धतीने हे जे मालमत्ता धारक आहे ते स्वतःहून आपली जी अतिक्रमणाच्या रुंदीकरणामध्ये येणारी जे मालमत्ता आहे ते निष्कासित करताना आपल्या पाहायला मिळत आहेत। अशाच पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास 350 ते 400 जी घरं आहे या रुंदीकरणामध्ये येत आहे। ही सर्व घरे आता मार्किंग करून पाडली जाणार आहे। जी रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये येणार आहे जी अधिकृत आहेत त्यांना मोबदला देखील महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे। नक्कीच आपण ही दृश्य सुद्धा बघू शकतोय। सचिन, काही तिथे नागरिक आहेत का? त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधू शकतो का? नक्कीच या ठिकाणी काही एक वृद्ध आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी तुमचं अतिक्रमणामध्ये या सर्व गोष्टी जात आहेत। तुम्हाला काही नोटीस वगैरे देण्यात आली होती? नहीं दिली होती। नहीं दिली होती। काय नहीं दिली। मार्किंग नहीं हुई, कुछ भी नहीं हुआ। मार्किंग भी नहीं हुई, कुछ भी नहीं हुआ, नोटिस भी नहीं आई। अब डायरेक्ट अब क्या है, तोड़ देने बोले डायरेक्ट, तो खुलना पड़ रहा है उसको मजबूर। किती तुमची जागा अतिक्रमण मालूम अपने को कितना है करके, कुछ न्यूज़ ही नहीं है ना अभी कितना है क्या है, अपने को कुछ भी नहीं मालूम। नोटीस देण्यात आलेली नहीं दिए ना, कुछ भी नहीं दिए। तुमची मागणी काय आता? नेमकी मागणी काय? मार्किंग करून द्यायचं काय? मार्किंग करून द्या, आम्ही काढून घेतो। हा या इकडे काय नेमकं म्हणणं काय तुमचं? आमचं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही जे आहे तर इथं मार्किंग केलेली नाही आहे। इकडचे जे स्थानिक लीडर वगैरे सगळ्यांनी असंच म्हणलेलं आहे ते आयुक्त साहेबांचे जे अधिकारी त्यांना तर तुम्ही आज मार्किंग करा, आम्हाला 24 तासची वेळ द्या। आमच्याकडे मशीन वगैरे सगळं आणलेलं आहे। आम्ही काय करू, उद्यापासून तुम्ही तुमच्या अतिक्रमणाची सुरुवात करा, एवढंच म्हणणं आहे त्यांचं। ते आयुक्त साहेबांचे जे अधिकारी आहेत त्यांचं काय बोलणं झालं ते आम्हाला माहित नाही आहे। आता तुम्हाला काढायला सांगितलंय का? हो काढायला सांगितलंय? नाही, अजून त्याची माहिती नाही आहे। त्याची माहितीच नाही आम्हाला। ही एक नवीन माहिती समोर आलेली आहे। अतिक्रमण तर काढायला हे सर्व मंडळी तयार आहे, मात्र यांना हेच माहिती नाहीये नेमकी यांची किती जागा ही अतिक्रमणामध्ये जात आहे किंवा रुंदीकरणामध्ये जात। त्यासाठी प्रशासनाने आता आम्हाला 24 तासाचा वेळ दिला गेला पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी मार्किंग केली गेली पाहिजे की नेमका किती भाग हा रुंदीकरणामध्ये जात आहे, आम्ही स्वतःहून तेवढं काढून घेऊ अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आता नागरिकांनी केली आहे। मात्र प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। हो, नक्कीच। सचिन, काय सध्या तिथली परिस्थिती आहे, काय वातावरण आहे, आपण दृश्य दाखवू शकतो का आपल्या प्रेक्षकांना? मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की हा जो संपूर्ण रस्ता आहे तुम्ही पाहू शकतात की हा संपूर्ण रस्त्यावरती जिथे तुम्ही पाहाल त्या सर्व परिसरामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने हे तुटलेली घरं या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहायला मिळतील। आणि लोक जी आहे इथं पथक दाखल झाल्यानंतर एक भीतीचं वातावरण देखील नागरिकांमध्ये पसरलं आहे। त्यामुळे आपलं साहित्याचं नुकसान होतं की काय म्हणून नागरिक स्वतःच आपली जी अतिक्रमणं आहेत ती अशा पद्धतीने काढून घेत आहेत। आणि ही अतिक्रमणं काढून मात्र यांना हेच माहिती नाही नेमके यांच्या ज्या जमिनी आहे मालमत्ता आहे त्या किती फूटपर्यंत जाणार आहे। त्यामुळे नुकसान नको म्हणून ही खबरदारी देखील नागरिक घेताना आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण परिसरामध्ये जर तुम्ही पाहिलात तर एक प्रकारे
हाच रस्त्यावरची जे दुकानं आहेत ते काढण्याचं काम हे इथले मालमत्ता धारक करत आहेत. त्यांची मागणी देखील आहे की आम्हाला 24 तासाचा वेळ दिला गेला पाहिजे. मात्र 1 वाजेपर्यंतचा वेळ या नागरिकांना मनपा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनपाची जी अतिक्रमण कारवाई आहे ती स्थगित करण्यात आली होती आणि आजपासून पुन्हा ती कारवाई जी आहे सुरू करण्यात आलेली आहे. मार्किंग या ठिकाणी केली जात आहे आणि लोकांना वेळ देखील दिला गेला आहे की मार्किंग केल्यानंतर तुमची जी अतिक्रमण आहे ती तातडीने काढून घेण्यात यावी आणि त्यानंतर मनपा प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून ही वसाहत वसलेली होती आणि या वसाहतीमध्ये आपण जर पाहिले तर पक्की घरं देखील अनेक आहेत, त्याचबरोबर कच्ची घरं देखील आहेत. हा मोठा मार्केट देखील या परिसरामध्ये झाला होता. मात्र याचवरती आता महानगरपालिकेचा बुलडोजर चालणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने आता या सर्व मालमत्ता धारकांना आता वेळ देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी या ठिकाणी एक भीतीचं वातावरण म्हणून नागरिक स्वतःहून आपली जी मालमत्ता आहे ते काढून घेत आहेत. नक्कीच सचिन, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.